तर कोयना धरणाच्या पायथा वीजगृहातून विसर्ग सुरू आहे। यामुळे सातारा जिल्ह्यातील कराड, पाटण तालुक्यासह सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीकाठच्या गावांना दक्षतेचा इशारा देण्यात आलाय। दुसरीकडे चांदोली धरणाच्या पायथा वीज प्रकल्पातून 1600 क्युसेक असा एकूण 3800 क्युसेक विसर्ग वारणा नदीपात्रामध्ये केला जातोय। यामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत देखील झपाट्याने वाढ होतीये आणि नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। चांदोली धरण पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार तसेच अतिवृष्टी सातत्याने होत असल्यामुळे आता चांदोली धरणातून विसर्गास सुरुवात करण्यात आली आहे। सध्या आपण चांदोली धरणाजवळ आहोत। या ठिकाणी चांदोली धरणाच्या 2 वक्राकार दरवाजातून 2200 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय। तसेच चांदोली धरणाच्या पायथ्याशी असणाऱ्या वीज प्रकल्पातून देखील 1600 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू ठेवण्यात आलेला आहे। त्यामुळे आता चांदोली धरणातून 3800 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग हा वारणा नदी पात्रामध्ये केला जातोय। त्यामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होणार आहे। तसेच कोयना धरणातून देखील 1050 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे। त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत देखील वाढ होणार आहे। सांगलीमध्ये जर आपण पाहिलं तर सातत्याने वारणा आणि कृष्णा या दोन्ही नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत होती। त्यातच आता चांदोली धरण 82% भरल्यामुळे चांदोली धरणातून 3800 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे। त्यामुळे वारणा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। काही आता या ठिकाणी पाणी सोडल्यानंतर काही वेळामध्ये वारणा नदीच्या पाणी पातळीत देखील वाढ होणार आहे। त्यामुळे वारणा नदीच्या काठच्या गावांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। चांदोली धरणातून सोडण्यात आलेला विसर्ग तसेच कोयना धरणातून सोडण्यात आलेला विसर्ग यामुळे कृष्णा आणि वारणा या दोन्ही नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ होणार आहे। कॅमेरामॅन योगेशसह स्वप्नील पाटील, पुढारी न्यूज, चांदोली धरण, सांगली।